कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर कष्टाला पर्याय नसतो, पण गाढवासारखं फक्त कष्ट करत राहणं आणि स्मार्ट वेनी कष्ट करणं आणि यश मिळवणं याच्यामध्ये फरक असतो. तो स्मार्ट वे आपल्याला वापरता आला पाहिजे, कारण आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी अवस्था आपली होऊ नये. तो स्मार्ट वे आपल्याला पेपरमध्ये एक्झाममध्ये वापरता आला पाहिजे. आपला अभ्यास असतो, पण बऱ्याचदा ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती नाही आहेत अशा प्रश्नांना ज्यावेळेला आपल्याला अटेम्प्ट करायचं असतं तेव्हा आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि त्याचे काही टेक्निक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही बिलकुल अभ्यास केलेला नसेल आणि एक्झामच्या एक दिवस आधी तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ पाहून तुमचा स्कोअर एकदम इन्क्रीज होईल, देन हा व्हिडिओ आत्ताच सोडून जा, कारण हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, ज्यांचा स्कोअर येतोय पण त्यांना जो एक्सपेक्टेड आहे तेवढा येत नाही आहे, त्यांना काहीही करून पोस्ट मिळवायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण एखाद्या एक्झाममध्ये उत्तर गेस करण्याबद्दल बोलत असतो, म्हणजे मी वरती तर लिहिलं की उत्तर माहीत नसताना सुद्धा कशा पद्धतीने उत्तर द्यायचं किंवा कशा पद्धतीने ते गेस करायचं, तर हे म्हणजे हा विषय घेण्यापाठीमागचं कारण खूप स्टुडंट्सनी हा प्रश्न विचारला मला. अगदी शिक्षक अभियोग्यताच्या व्हिडिओच्या नंतर पण असे प्रश्न विचारले गेले. आणि दुसरा मुद्दा, माझा हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की मला आठवतं की ज्यावेळेला मी सुरुवातीला एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट केली त्यावेळेला जेव्हा पण मी म्हणजे जेवढ्या पण प्रश्नांची उत्तरं मी गेस करून द्यायचं, म्हणजे आपलं असतं ना की आपण 1 तासाचा वेळ आहे, आपण 50 मिनटं खूप छान पेपर सोडवतो, शांतपणे सोडवतो, पण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला असं वाटतं की माझा अटेम्प्ट खूप कमी आहे आणि मी तो पटपट सोडवायला पाहिजे, म्हणून आपण घाईघाईमध्ये किंवा अगदी जास्त प्रश्न राहिलेले नसेल तरीसुद्धा आपण गेसवर्कवरती तुक्का मारणं म्हणतो ज्याला आपण, ढगात गोळ्या ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीने आपण काही प्रश्न सोडवतो. आणि माझा हा एक्सपिरियन्स होता की मी जेव्हा पण असं उत्तर लिहायचे माझं 100% चुकायचंच. आणि त्यातही ज्यावेळेला आपण 50-50मध्ये कन्फ्यूज असतो, जसं की 4 ऑप्शन आहेत त्यातले 2 आपल्याला माहिती आहेत की 100% नाही आहेत, पण 2 ऑप्शनमध्ये आपण कन्फ्युज्ड आहोत, समजा पहिला ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन. तर माझं हे 100% ठरलेलं असायचं की मी जर 3 उत्तर लिहिलेलं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर 1 यायचं, आणि जर मी 1 लिहिलेलं असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर 3 यायचं. तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स घेतला आहे का? घेतला असेल तर मला आत्ताच्या आत्ता इथे कमेंटमध्ये सांगा की माझ्या बाबतीतही हेच होतं. सो सुरुवातीला माझ्या बाबतीत हे व्हायचं आणि मग मी परत ठरवलं की आपण तुक्के विक्के मारायचे नाही बाबा, कारण आपला लॉस येतो, निगेटिव्हमध्ये मार्क्स जातात. पण नंतर काही दिवसांनी असं व्हायला लागलं, काही महिन्यांच्या कालावधीनंतर मी त्या प्रश्नाचं उत्तर जे गेस करायचं ते करेक्ट यायचं. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेला मी सुरुवातीला पेपर दिला होता 2018-19ला, त्यावेळेला मी फक्त 58 अटेम्प्ट केलेला, त्याच्यातले पण मी लास्ट 5-10 मिनिट्समध्ये काहीतरी 10 क्वेश्चन्स सोडवले होते आणि ते माझे सगळे चुकले होते. इव्हन 19ची मेन्स दिली, त्या मेन्समध्ये पण मी जे 10 प्रश्न सोडवलेले ते मी असेच म्हणजे अंदाजे सोडवलेले आणि ते 10च्या 10 माझे चुकले होते. सो हे मला माहिती होतं की जे आपल्याला माहिती नाही ते आपण सोडवलं की चुकते. पण नंतर हा अनुभव आला की 2022च्या मेन्सला करंट अफेअर्सचं मी बिलकुल अभ्यास केलेलं नव्हतं. हे मी मागे पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलं, कारण करंट अफेअर्समध्ये मला इंटरेस्ट पण येत नव्हता आणि बाकी सगळं करायला इतकं होतं की त्यामुळे मला करंट अफेअर्सला वेळ देता नाही आला. पण तरीसुद्धा 10 प्रश्न म्हणजे 10च्या 10 मी अटेम्प्ट केले आणि त्याच्यातले 7 बरोबर आले, फक्त गेसवर्कवरती. मग हे कसं झालं? सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. सो क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस माझी खूप होती आणि त्याचा फायदा मला डेफिनेटली प्रत्येक एक्झामसाठी होतो की कमी वेळेमध्ये माझे जास्त प्रश्न सोडवून होतात. सो आता तीच टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण ही टेक्निक म्हणजे कुठलंही नवीन स्किल तुम्ही शिकताय, कुठलंही नवीन टेक्निक शिकताय, तर या वेळेला तुम्हाला ते अगोदर फॉलो करून पाहायचं आहे. आधी तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस करताय त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी अंमलात आणायच्यात. ठीक आहे. मग पहिली मेथड काय येते, बऱ्याचदा आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर, आता ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवताय तर पेपर मी नेहमी तुम्हाला सांगते की 2 ते 3 राऊंड्समध्ये सॉल्व्ह करा. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही कुठले क्वेश्चन्स सोडवून घ्याल ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, म्हणजे जे तुम्हाला येतात. ठीक आहे, ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत असे सगळे प्रश्न सोडवून घ्यायचे, ते बिलकुल स्किप नाही करायचे. फर्स्ट क्वेश्चनपासून लास्ट क्वेश्चनपर्यंत जायचं आणि जे मला माहिती आहे, ज्याचं उत्तर मला 100% माहिती आहे
ते पहिल्यांदा सोडवायचं म्हणजे सोडवायचं. देन सेकंड राऊंडमध्ये असे क्वेश्चन्स आपण घेतो जिथे मला थोडासा विचार करावा लागतोय, थोडासा वेळ द्यावा लागतोय, पण त्याचं उत्तर मी देऊ शकेन, किंवा मला 50-50 कन्फ्युजन आहे, 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे. आणि नंतर मग असं येतात की जे मला माहीतच नाही आहेत, कम्प्लिटली अननोन आहेत, जे क्वेश्चन्स माझ्यासाठी कम्प्लिटली अननोन आहेत, असे क्वेश्चन्स येतात. मग आता याचे मार्क्स तर तुम्हाला येतात. पुढचे जे 2 टाईप आहेत याच्यामध्ये काय करायचं, प्रश्न समोर आला, प्रश्न वाचल्या वाचल्या ऑब्वियसली बऱ्याचदा तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला माहिती असते की हा कंटेंट मी वाचलेला नाही आहे, याच्याबद्दल मी काही अभ्यास केलेला नाही, याचं उत्तर मला माहिती नाही. अशा प्रश्नाच्या वेळेला काय करायचं, जर उत्तर माहीतच नाही तर काय करायचं, क्वेश्चन वाचायचा काळजीपूर्वक, पर्यायांकडे जायचं, जे तुमच्यासमोर असणारे 4 पर्याय आहेत या 4 पर्यायांपैकी करेक्ट उत्तर शोधायला जायचं नाही. शोधायचं काय की याच्यातलं कुठलं आन्सर असू शकत नाही, जे उत्तर नाही आहे ना ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे. म्हणजे कसं, लास्ट टाईम मला आठवतं 2021 किंवा 22चा प्रीचा पेपर असेल, ग्रुप बी ग्रुप सी दोन्हीकडे करंट अफेअर्स डिफिकल्ट आलेलं. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे आत्ता अलीकडे जे पण करंट अफेअर्स येते, मुलं जे हायलाइटेड पॉईंट्स वाचतात किंवा ज्या गोष्टींना आधीपासून खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे त्याच्यावरती आयोग विचारत नाही आहे प्रश्न. आयोग वेगळे प्रश्न काढताय, वन लायनर क्वेश्चन्स काढताय आणि जनरली अशा गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात ज्याला मुलं निग्लेक्ट करतात किंवा त्या गोष्टीवरती जास्त मुलं भर देत नाहीत, असे प्रश्न विचारले जातात आयोगाकडून. मग आता हे फक्त करंट अफेअर्ससाठी लागू नये, मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून सांगते. तर एक क्वेश्चन होता, आय थिंक कुठलं तरी एक नवीन ॲप की काहीतरी एक गॅजेट आलेलं होतं आणि त्याच्याबद्दलचा तो क्वेश्चन होता. खाली 4 व्यक्तींची नावं दिलेली होती. आता मला त्याचं उत्तर माहिती नव्हतं, मी त्याच्याबद्दल कधीही ऐकलेलं नव्हतं, पण ज्यावेळेला मी ऑप्शन्स वाचले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बाकीच्या ज्या 3 व्यक्ती आहेत ना त्यांच्याबद्दल मला काही ना काहीतरी माहिती होतं आणि जो प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाशी त्या व्यक्ती संबंधित नव्हता. त्या व्यक्ती चर्चेमध्ये होता, त्या व्यक्तींची कुठेतरी नियुक्ती झालेली होती, पण त्या गोष्टीशी संबंधित नव्हतं. ऑब्वियसली मी जो एक उरलेला ऑप्शन होता ते त्याचं उत्तर दिलं आणि ते बरोबर आलं. ठीक आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न येईल याचं कुठलं उत्तर असू शकत नाही ते शोधायचं. तुम्ही एलिमिनेशन मेथड जी यूज करता तीच तुम्हाला स्मार्ट वेने यूज करायची आहे. जसं मी लास्ट टाईम पण एका याच्यामध्ये सांगितलं होतं, पेपरमध्ये पेपर सोडवतानाचे कुठले रूल्स फॉलो करायचे त्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगितलं होतं. तर तुम्ही ज्या वेळेला प्रश्न वाचताय प्रश्नामध्येच पाहायचं की तुम्हाला बरोबर शोधायला सांगितलं की चुकीचं शोधायला सांगितलं. जर तुम्हाला बरोबर शोधायला सांगितलं असेल तर तुम्ही प्रश्नाच्या समोर फक्त बरोबर अशी टिकमार्क कराल. तुम्ही ज्या वेळेला ऑप्शन्स रीड करताय, विधानं रीड करताय, त्यावेळेला तुम्ही त्या विधानांच्या समोर पहिलं करेक्ट आहे, दुसरं करेक्ट आहे, माझ्या लक्षात आलं तिसरं चुकीचं आहे, चौथं चुकीचं आहे, हे तिथेच तुम्ही टिकमार्क करून घ्याल. अगेन तुम्हाला अबकडमध्ये जे दिले तिथे मग तुम्ही फाइंड आउट कराल की मला आता बरोबर विचारलंय, 1 आणि 2 माझ्या पर्यायामध्ये असायला पाहिजे पण 3 आणि 4 नसायला पाहिजे. इथे जर 3 किंवा 4 असेल, इथे जर 3 किंवा 4 असेल तर हे ऑप्शन मी इथेच एलिमिनेट करून टाकेन आणि माझं उत्तर येईल. बऱ्याचदा एका विधानावरून सुद्धा आपल्याला उत्तरं काढता येतात. सो ती झाली एलिमिनेशन मेथड. म्हणजे तिथे तुम्हाला जरी एक्झॅक्ट उत्तर माहिती नसेल तरी तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि जे फॅक्ट बेसिस क्वेश्चन्स मी म्हटलं तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की जे उत्तर नाही आहे ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. पण जर समजा तुम्ही प्रश्न वाचला आणि तुम्हाला माहिती आहे त्या प्रश्नाचं उत्तर, तर मग एलिमिनेट करत बसायचं नाही. त्याचं रिझन सांगते तुम्हाला मी ह्याचं का म्हटले. कारण मी मागे ना एक क्वेश्चन पेपर ॲनालिसिस एक व्हिडिओ पाहत होते. मोठ्या अकॅडमी म्हणजे मोठा क्लास आहे तो, आणि अगदी म्हणजे जे बेसिकवाला असताना असा बेसिकवाला क्वेश्चन होता की त्याचं उत्तर तुम्हाला सहज माहिती आहे. म्हणजे जस्ट अन एक्झाम्पल म्हणून जर आपण पाहिलं तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता अशा प्रश्नाला म्हणजे ज्याने अभ्यास सुरू केला त्या व्यक्तीला पण हे माहिती असतं. त्या प्रश्नाला एलिमिनेशन मेथडची गरजच नाही. तुम्ही सरळ सरळ आन्सरपर्यंत जाल, तुम्ही सरळ सरळ ते नाव शोधाल आणि उत्तर द्याल. पण जिथे माहिती नाही आहे तिथे ती तुम्हाला प्रॉपरली वापरता आली पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे MPSCच्या बाबतीत हा लागू होईल. इव्हन टेटसारख्या एक्झाममध्ये, बाकीच्या एक्झाममध्ये पण जर तुम्हाला जोड्या लावाचे क्वेश्चन्स आले तर तिथे तुम्हाला हे लागू होईल. जोड्या लावाच्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला इयर विचारलेले असतील, त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला चढता उतरता क्रम किंवा शिखरांची उंची वगैरे विचारलेली असेल तर अशा वेळेला
जनरली हा म्हणजे ही टेक्निक लागू होते की दोन जे तुम्हाला कॉलम ए आणि कॉलम बी दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला चढता उतरता क्रम फाइंड आउट करायचा असतो. 95% हे तुमचं करेक्ट येतं. कारण ज्या वेळेला पेपर सेटरने पेपर सेट केलेला असतो, जर त्यांनी सलग 4 शिखरं घेतलेली असतील समान उंची लहान मोठी, तर ते काय करतील, एकतर शिखरांचा क्रम जो आहे म्हणजे शिखरं जी आहेत ती क्रमाने लिहिलेली असतील त्यांनी, किंवा मग जी हाईट आहे ती दिलेली असेल. मग ते काय करतील, शिखरांची नावं दिलेली असतील एका कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये जी काही उंची दिलेली आहे ती त्यांनी शफल केलेली असेल. सो तुम्ही तो क्रम जो आहे त्याच्यानुसार तुमचा येतो. इयरनुसार पण प्रश्न सुटतात आणि हे मला आठवतं मी 2021-22च्या मुलांना सांगितलेलं आणि त्या वर्षी जोड्या लावामध्ये असे 2 प्रश्न आले होते आणि ते दोन्हीही प्रश्न उत्तरं माहीत नसताना त्यांचे बरोबर आले होते. इयर वाईज जरी क्वेश्चन आला तरी सुद्धा तिथे ती टेक्निक लागू पडते. जी पण टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करते आता ती 100% लागू असेलच असं नाही, पण जे मी सुरुवातीलाच म्हटलं रिस्क घ्यायची आहे तर ती स्मार्ट वेनी घ्या. ठीक आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो तुम्हाला सगळ्या एक्झामसाठी लागू होतो. शिक्षक अभियोग्यता असेल त्याच्यासाठीही लागू होईल. बाकीच्या ज्या तुमच्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत, ग्रुप सीची आहे, ग्रुप बीची आहे, राज्यसेवा आहे, प्रत्येक एक्झामसाठी हे तुमच्यासाठी लागू होईल. मॅथ्स रिझनिंगचे जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये पझल टाईप क्वेश्चन असतात. ठीक आहे. पझल असतील किंवा सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. तर या क्वेश्चन्समध्ये आता हे जे क्वेश्चन्स येतात ना याच्यावरती 4-5 क्वेश्चन्स येतात टेटसारख्या एक्झामला. तुम्ही कंबाईंडला वगैरे गेलात तर कदाचित एकच प्रश्न म्हणजे पूर्ण एक पझल दिलेला असेल आणि त्याच्यावरती एकच क्वेश्चन असतो, पण टेटला एक पझल दिलं तर त्याच्यावरती 4-5 क्वेश्चन्स तरी असतात. दुसरा मुद्दा, हे ज्यावेळेला मॅथ्स रिझनिंगच्या ट्रिक्समध्ये कदाचित तुम्ही हे अभ्यासलेलं असेल, जर अभ्यासलेलं नसेल तरी पण लक्षात घ्या की प्रत्येक वेळी ज्यावेळेला तुम्हाला कंपॅरिझन विचारलेलं असतं म्हणजे कोण मोठा आहे कोण लहान आहे किंवा मार्क्स दिलेले असतात, याला जास्त आहेत याला कमी आहेत, असे ज्यावेळेला प्रश्न दिलेले असतात ना त्यावेळेला डिरेक्टली म्हणजे ते सगळं मांडत बसायची गरज नसते. जर तुम्हाला असं विचारलेलं असेल, उदाहरणार्थ घेऊयात आपण की 5 व्यक्ती दिल्यात ABCDE आणि त्यांनी विचारले की सर्वात कमी मार्क्स कोणाला मिळाले. ठीक आहे. मग आता विधानं जेव्हा दिलेली असतात तेव्हा ते सांगत नाहीत की याला इतके त्याला तितके. ते काय म्हणतात, Aला Bपेक्षा जास्त मिळाले, Cला Dपेक्षा जास्त मिळालेत, Bला पण Dपेक्षा जास्त मिळालेत असं. आता तुम्हाला काय विचारलंय, सर्वात कमी कोणाला मिळालेत. मग जिथे जिथे तुम्हाला विधानामध्येच दिलेलं आहे, प्रश्नामध्येच दिले की याला जास्त मिळाले, तो ऑप्शन तुमचा ॲटोमॅटिकली एलिमिनेट होतो. म्हणजे Aला Bपेक्षा जास्त मिळालेत हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणजे A तर तुमच्या उत्तरामध्ये येणार नाही, पर्यायातून कट करून टाका. Cला Dपेक्षा जास्त मिळालेत सांगितलं म्हणजे C सर्वात कमीवाला नाही आहे, C तुम्ही एलिमिनेट करून टाका. Bला पण Dपेक्षा जास्त मिळालेत सांगितलेत म्हणजे B पण तुमच्या ऑप्शनमध्ये नसायला पाहिजे, तो पण तुम्ही एलिमिनेट करा. उरलेला जो ऑप्शन आहे ते तुमचं उत्तर येईल. म्हणजे प्रत्येक वेळी मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स असतील ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे पेन पेपर असलाच पाहिजे किंवा तुम्ही ते सगळं लिहितच बसलं पाहिजे हे जरुरी नाही. अभियोग्यता चाचणीसाठी ज्यावेळेला पझलचा क्वेश्चन येतो, एखादं पझल एखादी सिटिंग अरेंजमेंट म्हणजे एकतर वेळखाऊ आहे पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा की अरेंज करताना मांडणी करताना एक पॉईंट जर चुकला तर बाकी सगळं चुकत जातं. मग इथे आणखी एक गोष्ट तुम्हाला काय लागू होते की समजा एक पझल तुम्हाला दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला 7% दिलेले आहेत किंवा 8% दिलेत असं आपण इमॅजिन करूया. आता या 8%मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की कोण कुठे बसलाय. ठीक आहे. किंवा कोणाचं ठिकाण म्हणजे कोणाचं स्थान कुठे आहे हे तुम्हाला विचारले, उजव्या बाजूला कोण आहे डाव्या बाजूला कोण आहे असं विचारलेलं असेल. मग आता तुम्ही ज्यावेळेला पझल मांडता आणि तुम्हाला नाही त्यावेळेला एक्झामच्या ह्याच्यामध्ये नाही लक्षात येते, काय करायचं की या पझलचे जे 5 क्वेश्चन्स आहेत ना हे 5 क्वेश्चन्स चेक करायचे. या 5ही क्वेश्चनमध्ये तुम्हाला ज्या 8 व्यक्तींपैकी 5 व्यक्तींबद्दल माहिती विचारलेली आहे. कदाचित असं असू शकतं की पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला A बद्दलची माहिती दिलेली आहे, त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि पुढे जाऊन जो प्रश्न आहे तिथे तुम्हाला परत जो प्रश्न म्हणजे समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला माहिती आहे की A कुठे बसलाय. ठीक आहे. आता सर्कलमध्ये असेल किंवा आता हे आहे लाईनमध्ये आहे आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला असं सांगितलं एका टोकाला. तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितले की A टोकाला बसलेला आहे, हे तुम्हाला पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच समजलंय. मग पुढच्या प्रश्नामध्ये उजव्या टोकाला A आहे हे जर तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये समजलं तर पुढचा ज्या वेळेला प्रश्न येतो तिथे तुम्ही उजव्या टोकाला बाकी कोणालाच नाही बसवणार. म्हणजे या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुम्हाला पझलचे क्वेश्चनच हेल्प करतात.
आणि हे फक्त पझलच्या बाबतीत लागू होत नाही, बऱ्याचदा आपल्याला पेपरमध्येच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पेपरमध्येच मिळतात. जसं की आता कंबाईंडचा जो झालेला पेपर होता त्याच्या बाबतीतलं एक्झाम्पल मी देईन की एक प्रश्न विचारला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित असणारं वृत्तपत्र. ऑप्शनमध्ये दीनबंधू दिलं. आता तुम्ही अभ्यासलेलं नाही आहे, कदाचित तुम्हाला माहिती नाही आहे, पण तुम्ही तो क्वेश्चन थोड्या वेळासाठी थांबवून ठेवलात, राखून ठेवलात, स्किप केलात, पुढच्या क्वेश्चनकडे गेलात. पुढे जाऊन जोड्या लावायला एक प्रश्न आलेला होता. एकीकडे व्यक्तींची नावं होती आणि दुसरीकडे वृत्तपत्र दिलेली आणि तिथे सेम परत नारायण मेघाजी लोखंडे यांचंही नाव होतं आणि दीनबंधू हे पण होतं. मग आता इथे तुम्हाला त्याचं उत्तर डिरेक्टली देता येतं. म्हणजे जरी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल पण 2 प्रश्न तुम्हाला सलग पाहायला मिळाले, सो त्याच्यावरून दोन्ही प्रश्नांची उत्तरं आली. सेम PSI मेन्सच्या वेळेला पण मुलांना मी हेच सांगितलेलं की एखादा म्हणजे ज्या वेळेला मेन्सला कायद्यांचा सिलेबस होता त्यावेळेला 2022ला तेव्हा सांगितलं होतं की जर एखादं कलम आर्टिकल आठवत नसेल, सेक्शन एखादा आठवत नसेल तर फार घाई नाही करायची, थांबायचं, कदाचित पुढे तुम्हाला त्याचा आन्सर पाहायला मिळेल. आणि असं खूप वेळा झालं की आधी प्रश्न विचारलाय त्या ठराविक एका कलमाबद्दलची माहिती विचारलेली आहे आणि पुढे जाऊन जोड्या लावामध्ये तेच दिलेलं आहे, किंवा सुरुवातीला ही तरतूद कुठल्या कलमामध्ये आहे असं विचारले आणि पुढे जाऊन प्रश्न आला की या कलमामध्ये कशाची तरतूद आहे. सो तुमचे तिथे 2-2 मार्क्स कव्हर होतात. मग तुम्ही ज्यावेळेला पेपर सोडवताय त्यावेळेला कदाचित मागच्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी पुढे मिळतं. शिक्षक अभियोग्यतामध्ये तर ही गोष्ट 100% उपयोगी ठरते. कारण मानसशास्त्राचे क्वेश्चन असतील, मराठीमध्ये जे काही तुम्हाला क्रमलावाचे प्रश्न आहेत, एखादी स्टोरी कंप्लीट करायला दिलेली आहे किंवा तुम्हाला रिकाम्या जागी शब्द भरायला सांगितलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांना ही टेक्निक लागू होते. जरी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर नाही काढता आलं, म्हणजे जे 5-5च्या सेटमध्ये क्वेश्चन्स असतात किंवा 3च्या सेटमध्ये क्वेश्चन्स असतात, जरी पहिल्या प्रश्नावरून तुम्हाला उत्तर निघत नसलं तरी 2 प्रश्नांची उत्तरं आली की ॲटोमॅटिकली पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडतं आणि मग त्यावेळेला तुम्ही उत्तर माहीत नसताना सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकता. आलं लक्षात? तर या 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करणार आहात. आणखी जे पॉईंट्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, आता बाकी MCQ टेक्निकच्या बाबतीत हे तर जनरली तुम्ही ज्याला प्रॅक्टिस केलेली असते प्रॉपरली त्यावेळेला तुमचं लॉजिक ॲटोमॅटिकली डेव्हलप होतं आणि या गोष्टी मग तुम्ही जे गेस करता ना ते उत्तर तुमचं बरोबर येतं. पण याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी या भानगडीत पडू नका, ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आता MCQ टेक्निक जे काही सायंटिफिक रिसर्चवरती आधारित आहे त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी आय थिंक 2 वर्षांपूर्वी अपलोड केलेला होता, पण ते टेक्निक्स आजही लागू होतात. तर त्याची लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईन, तो व्हिडिओ पहा. 2 व्हिडिओज आहेत. एका व्हिडिओमध्ये MCQ टेक्निक सांगितलेले आहेत की कसे सोडवायचे आणि एका व्हिडिओमध्ये गेस कसे करायचे हे सांगितले. आता पहा की एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा एखादा प्रश्न तयार करणं, त्या प्रश्नाचे ऑप्शन्स तयार करणं हे सगळ्यात डिफिकल्ट काम असतं. म्हणजे तुम्हाला जर मी एक टॉपिक दिला आणि जर मी तुम्हाला सांगितलं की या टॉपिकवरचे 10 क्वेश्चन्स तुला तयार करायचे आहेत, तुम्ही इझिली 10 क्वेश्चन्स तयार कराल. पण ज्यावेळेला मी तुम्हाला असं सांगेन की या 10 क्वेश्चन्सला तुला 4-4 ऑप्शन्स पण द्यायचे आहेत, आता तुम्हाला विचार करावा लागेल की मी एक प्रश्न काढलाय, त्याचा एक ऑप्शन माझ्याकडे ऑलरेडी आहे, काय आहे त्याचं जे उत्तर आहे ते, बाकीच्या 3 ऑप्शन्समध्ये मी काय टाकू. बरं, तुम्ही अगदीच दूरचे ऑप्शन्स टाकले तर तुमचं उत्तर लगेच सापडणार आहे. मग तुम्ही काय कराल, त्याच्या जवळपासचं उत्तर दुसऱ्या पर्यायामध्ये टाकण्याचा प्रयत्न कराल. खूप वेळा पहिला जो ऑप्शन असतो तिथे आपण उत्तर टाकायचं टाळू, म्हणजे टाकू, पण जर सलग 10 प्रश्न तर सलग 10च्या 10 प्रश्नांना पहिला ऑप्शन तुम्ही बरोबर नाही देणार, म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्येच तुम्ही आन्सर नाही देणार. पहिल्या प्रश्नाला पहिल्या ऑप्शनमध्ये द्याल तर दुसऱ्या प्रश्नाला तिसऱ्यामध्ये किंवा चौथ्यामध्ये द्याल, हे तुम्ही करणार. सो सेम जे पेपर सेट करतात ते पण तेच करतात. म्हणजे ज्यावेळेला प्रश्न सेट होत असतो त्यावेळेला प्रश्न आणि उत्तर आधी सेट होत असतं आणि मग बाकीचे ऑप्शन्स जे आहेत ते टाकले जातात. मग ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास करताना जर प्रश्न तयार करण्याची जर प्रॅक्टिस केली, जो उपक्रम मी यापूर्वी चॅलेंजेसमध्ये खूप वेळा राबवलेला, मुलांना स्वतःला आज डिस्कशनसाठीचा हा टॉपिक आहे, याच्यावरती प्रत्येकाने 4-4 क्वेश्चन्स किंवा 5-5 क्वेश्चन्स क्रिएट करायचे असं सांगितलं होतं. आता ज्या वेळेला आपण स्वतः ते क्वेश्चन फॉर्म करतोय त्यावेळेला आपल्याला डोकं लावावं लागतं की अरे मी हा प्रश्न टाकला तर याचं मी ऑप्शन कुठला टाकू की समोरचा विद्यार्थी कन्फ्यूज पण झाला पाहिजे, थोडा डिफिकल्ट पण वाटला पाहिजे. ज्यावेळेला आपण टेस्ट सिरीज सोडवतो तिथे पण तेच होतं.
सो तिथे जो म्हणजे तुम्हाला मेंदू लावावा लागतो ना, तो पेपर सेटरनी लावलेला असतो. आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतः ती प्रॅक्टिस करता तर ऑब्वियसली समोरच्या व्यक्तीने काय मेंदू लावला असेल हे गेस करणं तुम्हाला सोपं जातं. आणि त्याच्यामुळेच मग ज्यावेळेला उत्तर माहिती नसतं तरीसुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, कारण तुम्ही त्यावेळेला तुमचं लॉजिक तोपर्यंत डेव्हलप झालेलं असतं की हां, इथे त्यांनी उत्तर इथे टाकलं असेल, मग बाकीचे ऑप्शन काय टाकले असतील. ठीक आहे. आणि ज्यावेळेला 2 ऑप्शन्समध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल, नेहमी लक्षात ठेवायचं, प्रश्न वाचता क्षणी जो पहिला ऑप्शन डोक्यात येईल ना ते त्याचं उत्तर असतं. आपल्याला ज्या इंट्युशन्स मिळतात ना त्या फार म्हणजे करेक्ट असतात, पण आपण बऱ्याचदा स्वतःचं ऐकत नाही आणि आपलं नुकसान करून घेतो. कारण माझ्या बाबतीत हे नेहमी व्हायचं. प्रश्न वाचला की त्याचं जे उत्तर पहिलं माझ्या डोक्यात यायचं, मी ते कधीच मार्क नाही करायचं. मग पुढचं वाचायला लागली की लक्षात यायचं की अरे हा ऑप्शन असू शकतो का नाही, हे असेल का, हे असेल, हे असेल का, हे असेल. आणि फायनली मी दुसरंवाला आन्सर द्यायचे आणि ते नेहमी माझं चुकायचं. आणि हे माझ्या बाबतीत नाही, हे कितीतरी स्टुडंट्सच्या बाबतीत लागू होतं. म्हणून जो पहिलं उत्तर क्लिक होईल ना ते उत्तर देऊन टाकायचं. पण हां, याचा अर्थ असा नाही की तुम्ही फार घाई करून आन्सर द्याल. ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत तिथे फार काळजीपूर्वक वाचायचं, कारण आपल्याला माहिती असणारे, आपल्याला इझी वाटणारे प्रश्नच आपले जास्त चुकतात. ठीक आहे. सो याच्यानंतर ते व्हिडिओज पाहून घ्या. त्या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल, कारण तो हजारो विद्यार्थ्यांना याच्यापूर्वी झालेला आहे. सो तुम्हाला सुद्धा त्या टेक्निकचा फायदा होईल. त्यानंतर आणखी एक मुद्दा सांगायचा राहिला की प्रत्येक वेळी क्वेश्चनमध्ये म्हणजे जे मोठेवाले क्वेश्चन्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये लॉंग सेंटेन्सेस दिलेले असतील, तर लक्षात घ्या की ज्यावेळेला खूप जास्तीची इन्फॉर्मेशन विचारायची असते, मग आता वरती प्रश्न तर विचारला आहे, खाली 4 विधानं दिली आहेत, जे उत्तर आहे ते लॉंग सेंटेन्सवालं आहे, तर मोस्ट ऑफ द टाईम पेपर सेटर बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ते एवढे लॉंग सेंटेन्सेस क्रिएट करत बसत नाहीत, ते शॉर्ट सेंटेन्सेसमध्ये सांगतात. मग ते जे लॉंगवाले सेंटेन्स आहे ते उत्तर असण्याचे चान्सेस जास्त असतात. पण अगेन मी सांगते की हे 100% लागू होत नाही. काही वेळेला उत्तर हे छोट्या ओळीमध्ये असू शकतं, पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, ज्यांनी अभ्यास केला नाही, ज्यांना फक्त तुक्के मारून फासवायचं आहे, अशा मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी आणि त्यांचं चुकावं म्हणून एखादा हुशार असणारा पेपर सेटर एखादा मोठा सेंटेन्स मुद्दा म्हणून तिथे ॲड करू शकतो. सो या गोष्टींची काळजी घ्यायची. पण ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला उत्तर माहीत नसताना कसं उत्तर द्यायचं हे लॉजिक तुमचं ॲटोमॅटिकली डेव्हलप होतं. 1 दिवस आधी पेपरच्या हे सगळं पाहून त्याचा तुम्हाला कदाचित काहीसा फायदा होईल, पण नुकसान होण्याचे पण चान्सेस असतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट शिकताना आधी समजून घ्या, ती आधी इम्प्लिमेंट करा, ट्राय करून पहा की याच्याने खरंच आपल्यातलं काही स्किल डेव्हलप होते का. आणि ज्यावेळेला ते लॉजिक डेव्हलप होईल त्याच्यानंतर मग एक्झाम हॉलमध्ये ते इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले होते. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, फायदेशीर वाटला असेल. तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. क्रिटिसाइज करण्यापूर्वी मी जे बोलले ते काळजीपूर्वक ऐका. मी असं कुठेही म्हटलं नाही की 100% प्रश्नांना ही टेक्निक लागू होते. मॅक्झिमम टाईम ही लागू होऊ शकते. दुसरा मुद्दा, रिस्क घ्यायचीच आहे तर यावेळी घ्या. जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे खूप काळजीपूर्वक घ्या. जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तिथे सरळ हे टेक्निक्स वापरून पेपर सोडवून द्या, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. सो याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एखादी टेक्निक असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा. हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत आहेत की नाही हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.